महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। मरावे परी कीर्ती रूपे उरावे। मुंबईतील 2026 सालातील 5वे अवयवदान। मंगळवार दिनांक 20 जानेवारी रोजी वाशी येथील फोर्टिस हिरानंदानी रुग्णालयात 64 वर्षीय कैलासवासी अनंत रेवाळे यांच्या मृत्यूनंतर कुटुंबियांच्या संमतीने यकृत आणि दोन्ही मूत्रपिंडे दान करण्यात आली। 21व्या शतकात अवयवदानातून अनेकांना नवजीवन देण्याची संधी आधुनिक वैद्यकीय शास्त्रामुळे साकारली आहे। या मानवतावादी कार्यासाठी बंगलोर नवी मुंबई दरम्यान उभारण्यात आलेल्या ग्रीन कॉरिडॉरमुळे मंगळवारी अवयव वाहतूक अत्यंत वेगाने आणि सुरक्षितरित्या पूर्ण करण्यात आली। झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर मुंबईच्या मार्गदर्शक तत्वानुसार या अवयवांचे वितरण करण्यात आले। या अवयवदानामुळे 3 रुग्णांना नवसंजीवनी मिळाली असल्याची माहिती प्रशासकीय अधिकारी व ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर संगीता देसाई यांनी दिली। अवयवदान करणारे मानवतावादी व्यक्तिमत्व कैलासवासी अनंत रेवाळे हे महाड तालुक्यातील खैरे गावचे रहिवासी असून वलंग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आणि न्यू इंग्लिश स्कूलचे माजी विद्यार्थी देखील होते। त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांची पत्नी, मुलगी, जावई आणि नात असा परिवार आहे। रेवाळे कुटुंबाने घेतलेला हा धाडसी निर्णय आज अनेकांसाठी प्रेरणास्त्रोत ठरत असून मृत्यूनंतर अवयवदानाच्या निर्णयामुळे समाजात जनजागृती होईल असा विश्वास वाटत आहे। ग्रीन कॉरिडॉरसारख्या व्यवस्थेमुळे वेळेत अशा जीवनदायी मोहिमांना गती मिळत आहे। त्यामुळे अनेक रुग्णांसाठी आशेचा किरण निर्माण होत आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी मी हितेश नवले, सहतृप्ती भोईर, महाड।